नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी बँकिंग क्षेत्रातील नोकरीचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे. IBPSने 2027-28 या वर्षासाठी कस्टमर सर्व्हिस असोसिएट, ज्याला CSA म्हणलं जातं, म्हणजेच क्लर्क पदासाठी मोठी भरती जाहीर केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. भविष्यातील अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तसेच तुम्हाला ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर किंवा भविष्यातील अपडेट्स तर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आहे. दोन्हीपैकी कोणताही तुम्ही जॉईन करू शकता किंवा studyflowupdates.in किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे त्याला क्लिक करून गुगलवरती सुद्धा हे आर्टिकल रीड करू शकता. लिंक ॲक्टिव्ह वाटतात, तुम्ही तिथून सुद्धा अप्लाय पोस्टसाठी करू शकता. आता भरतीबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर मित्रांनो, ही भरती IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत घेतली जाणार आहे. या अंतर्गत देशातील अनेक मोठ्या सरकारी बँका जसे की बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांमध्ये कन्झ्युमर सर्व्हिस असोसिएट CSA पदासाठी नेमणूक केली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये एकट्या महाराष्ट्रासाठी तब्बल 1051 संभाव्य जागा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आता आपण महत्त्वाच्या तारखा याच्यामध्ये पाहूया. तर बघा, फॉर्म भरण्याची सुरुवात 1 ऑगस्ट 2026 पासून स्टार्ट झालेली आहे. फॉर्म भरण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे 21 ऑगस्ट 2026, म्हणजे करेक्ट तुम्हाला 21 दिवस फॉर्म भरण्यासाठी देत आहे. पूर्व परीक्षा होणार आहे ऑक्टोबर 2026 मध्ये, मुख्य परीक्षा डिसेंबर 2026 मध्ये होईल आणि अंतिम निवड जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट असतं ते मार्च 2027 मध्ये होईल. म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये ही सर्व प्रोसेस जी आहे ती कंप्लीट केली जाईल. मित्रांनो, अभ्यासाला लागायला आत्तापासून सुरुवात करा, कारण ऑक्टोबरमध्ये तुमची पहिली परीक्षा जी आहे ती असणार आहे. आता आपण शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याच्यासाठी पाहूया. तर बघा, तुमचं वय 1 ऑगस्ट 2026 रोजी किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्ष असायला हवं. म्हणजे तुमचा जन्म 2 ऑगस्ट 1998 ते 1 ऑगस्ट 2006च्या दरम्यान झालेला असावा. म्हणजे कमीत कमी वय 20 असावं आणि जास्तीत जास्त 28 असलं पाहिजे. याशिवाय SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, तसंच OBC उमेदवारांसाठी 3 वर्षाची जे एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे वयात सूट आहे ती देण्यात आलेली आहे ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स, ॲज पर रूल्स. शैक्षणिक पात्रताचं पाहिलं एज्युकेशन, तर 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमची कोणत्याही शाखेतून पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. तुम्हाला कॉम्प्युटर चालण्याचं ज्ञान जे आहे ते आवश्यक आहे. हे इतर अटी आहेत. तसेच जर तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज करत असाल तर तुम्हाला स्थानिक भाषा म्हणजेच मराठी वाचता लिहिता आणि बोलायला येणं सक्तीचं याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. ह्या इतर अटी आहेत, सिंपल आहेत. पण तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही BA मधून केलेलं असेल, BCom, नो मॅटर वॉट, तुम्ही या पदांसाठी अर्ज जे आहे ते करू शकता. आता परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती पाहूया. तर बघा, पूर्व परीक्षा ही 100 गुणांची आणि 60 मिनिटांची असणार आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे 30 प्रश्न, न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 35 प्रश्न आणि रिझनिंग ॲबिलिटीचे 35 प्रश्न असे 3 विषय असणार आहेत. मुख्य परीक्षामध्ये जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होतील ते मुख्य परीक्षा देतील. ही परीक्षा 200 गुणांची आणि 125 मिनिटाची असते. यामध्ये जनरल, फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे विषय असणार आहेत. महत्त्वाची नोंद ही लक्षात ठेवा की दोन्ही परीक्षांमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एका चुकीच्या उत्तरासाठी 0.25 म्हणजे 1/4 तुमचे गुण कापले जातील. त्यामुळे तुक्के मारणे तुम्हाला टाळायचं आहे. ॲक्युरन्सी तुमची असली पाहिजे. अर्ज शुल्काबद्दल आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचं, SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन्स उमेदवारांसाठी फक्त 175 रुपये GST सह फीस आहे. तर जनरल, OBC आणि इतर उमेदवारांसाठी 850 रुपये GST सह फीस असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती IBPS CSA 2027-28 भरतीची संपूर्ण माहिती. महाराष्ट्रात जागा भरपूर आहेत आणि वेळही आहे. त्यामुळे आजपासूनच एका पक्क्या रणनीतीसोबत अभ्यासाला लागा. फॉर्म कसा भरायचा आहे यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल किंवा या पदाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमचे कोणतेही प्रश्न असतील विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमधल्या ज्या इम्पॉर्टंट लिंक्स आहेत त्यासुद्धा चेकआउट करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.